श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आणि 5 ते 6 किलो जवळजवळ दळून आणलेलं होतं पीठ आणि थोडंसं अजून त्यातलं राहिलेलं होतं, तर ते आम्ही हंडीपापड बनवत आहे. कसं वाटाले पापड करताना? हा, चांगलं वाटाले. काय वाले? हा, जाएंगी पुढं काय नाही, पुढं हाय कधी येत नाही. गणपतीचा झालं ते. बंधू तुझ मोरया गजानना श्री गणराया, हाती बंधू तुझ मोर. आणि आम्ही इथं काम फास्ट होऊन दे म्हणून गाण्याच्या भेंड्या खेळत आहे. 2 टीम पाडलेल्या आहेत. एका टीममध्ये बहिणीची मुलगी, माझा मुलगा आणि बहिणी, आणि एका टीममध्ये आई, मी आणि स्नेहल, असं 2 टीम आहेत. हे नाही बा, अक्षर बदला लागते. तुमच्यात कोणाला त्या म्हणजे त्यावर गाणं माहित नसलं की नाही, अक्षर बदला लागते. आणि त्यानंतर संध्याकाळी बटाटे आणलेले होते, त्याची साल काढली आणि चिप्सला असं खिसून ठेवत आहे. हे चिप्स खिसणे आहे. साध्या पाण्यामध्ये तुरटी मिक्स केलेली आहे आणि असं खिसायचं. मग तुला काय सांगितलं, भाजी शिजल्या म्हणल्यावर. आणि असे चिप्स तयार होतात. पातळ तयार होते ते ना. खिसू काय, मी इकडा ना जरा खिसतो. आणि अजून एवढं बटाटो आहे. छान खाली बस. नाही हे करणार आहे. आणि तवा तर येऊन दे की खाली बस. भाजी शिजली. कुठली भाजी? ही शिजली. कुठे बघू. शिजलं. लय कमी झालं नाही लोकोट. नाही ना, मला बी झालं. शेप आमच्या घराची शेप. बघा भाजी आहे ना. बस बस बस. ती जरा घाल तांदळीची. ती जरा घाल. त्यांना आमटी आवडते हो आमटी. भाजी पण एक वेळ की नाही काय नसली तर चालते, कारण आमटी त्यांना आवडते. आमटी लागते बस. खातात, आवडीने खातात. शांत घालते. आमच्या आईचा खरडा. आई आमची खरडा खूप छान करते. कांदा आणि मिरच्या, शेंगदाणे ते काय घालायला नाही. ते शेंगदाण्याचं कूट घालायला नाही. कशात? त्याची आमची घालून दे जरा. तर घालशील की नाही मगाच्या? आता बारीक करून जरा घालू काय? घाल मग घाल. हे सगळं डाग उठूपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. राहू दे, काय काय पण दिली.
त्या शेंगदाण्याच्या ह्याच्यात आमटीत कायच नाही. असंच काय हे बाई होय काय खराडा बनवायलास? कांदा बनवाले, काय काय घातलंस? कांदा, हम्म, मिरच्या हम्म. आणि आणि बाकी आणि शेंगदाणा शेंगदाणा नंतर घालायचं. कच्चं घालणार होय? भाजणार नाहीस? नाही नाही भाजायचं वाटतं. आणि काय घालणार? लसूण कोथमीर आहे बघा. हाय माहिती. लसूण कोथमीर खोबरं खोबरं नाही आहे. वाळलं नाही आहे. वाळलं बी नाही. हे बघ बघ ती पाल बघ ती. कुठं आहे? हे बघ बघी हे बघ ती. दूध पाहिजे दाखवू नको तुला. आई मी इथं काल बसलोय आणि माझ्या पाठीमाग आली आहे. ही पाल हा किडा होता आणि कणी मी बघितलो काय असं पाठीमाग आले आवाज होयच की मग पण चावतंय. चावते किती वाढ त्या पालला बघून. एक बार मी हा खिचडी केलेली खाल्लासा का नाही? काय करायचं दोघ जण? काय म्हंटल सा? पाणी बदलला सगळं त्यातलं. काय काय घातलीस ग त्यात? आता काय येते त्यांना येतानाच वेळ होणार यायला. वेळ होणार नाही त्यांना होय? आज वरातीत येते. काय काय घातलीस ग? लसूण घातला, कोथिंबीर, मिरच्या, कांदा. हो, ते मग असे सांगितले असतो. आत्ताची असताना काय घातले? शेंगदाणा घातले? नाही अजून नंतर घालायचं. शेंगदाणा नंतर घालून फ्रीज मध्ये ठेवलेल्या मिरच्यांचं खराडा करायचं नाही ना? नाही का आंबत खराब होत आहे काय? खराब होत आहे काय? आंबत आणि हे खरडा भाकरी काढायचं रेसिपीला बाहेर हिथं या गावात खपत नाही. कोल्हापूर कोल्हापुरात खपते. कोल्हापुरात हौशी लोक आहेत. होय. कुठं बी हे केलं का नाही तरी सुद्धा चालतं. एकदा आणणार सगळं त्याच्यासाठी. एक एक शेंगदाणा टाकायचं. बारीक होत नाही. बरोबर असं बास्केट. बंद करू. टाकू काय मी? टाका मी धरतो. टाकतो तुम्ही जरा. तिकडे उभा राहायचं तू तिकडे जा. जाळ घालायला लागते. त्यानंतर हा दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे. सकाळी उठलं, आंघोळ वगैरे केली, चहा घेतला आणि बटाटे चिप्स पहिला करून घेऊया म्हटलं, कारण की याला घालायला खूप वेळ लागतो. एक 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 म्हणजे ते बटाट्याचे चिप्स असतात ते सुट्टे करून घालावे लागतात. त्यामुळं घालायला माणसं पण लागतात आणि खूप नंतर मग ऊन पडलं तर ऊन लागतं म्हणून सकाळ सकाळी घालूया म्हणून शिजवत आहे. पाणी गरम करायला ठेवलं आणि पाणी गरम झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि पाण्याला चांगली उकळी आली की त्यानंतर जे आपण रात्री खिसलेले बटाट्याचे चिप्स होते ते त्यामध्ये घालायचे आहेत. आणि आपण बटाटे चिप्स त्यामध्ये घातल्यानंतर एक दणकून उकळी आली की 5-10 मिनटं त्याला शिजून द्यायचं आणि त्यानंतर मग काढून आपण ते चिप्स वाळत घालायचे. चिप्स का
शिवसकाळ कसं वाटायलंय सांडग करताना? चांगलं वाटतं. वहिनी चालू करते कुट्ट घालायचं. नाही घेत नाही ती घेत उघडाय पण घेत नाही पाऊस येतोय ना. तिला माहिती आहे. काहीच नाही खात नाही. आज उपवास आहे ना मग? राहू दे म्हटलं. चालते त्याला चक्कर मारायला गरगर आलं झाला आता 4 तास या अडचणी यायला लागले तो पूर्ण झाला असते. शिजले वाटायला वहिनी. मागलं शुक्रवार पण चुकून नाही मी संध्याकाळी लावून दिलं बघितलं सांगू 2 उपवास असले की सगळं होत नाही तिला ते आणि खात काय नाही काहीच नाही. शिजल्यानंतर अशा पद्धतीने काढून पूर्ण पाणी निघळलं असं. त्यानंतर ना मग ते वाळत घालायचे. साडीवर वगैरे वाळत घातलं चालतं. एक टाइम दुपार जेवलं तर चालतंय. पैसे की त्या डॉक्टरचं घर बनवून होता आई तेव्हा तेच पैसे आई आई त्याच्यावर आलंय तिथं. त्याच्यावर तर चला मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आज आम्ही चिप्ससुद्धा घातलेले आहेत. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.